नमस्कार, मी अनिता कुडगावकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मुलांना बुटकेपणा नेमका कोणत्या वयात येतो आणि त्याला प्रतिबंध कसा करावा। तर बुटकेपणा ओळखायचा असेल तर तुम्हाला बाळाच्या जीवनातले पहिले 1000 दिवस म्हणजेच आईच्या गरोदरपणातले 9-27 म्हणजे 270 दिवस आणि जन्मल्यानंतर पहिले 2 वर्ष म्हणजे 365 आणि 365 असे 1000 दिवस बाळाला कसे मिळाले आहेत किंवा त्या काळामध्ये त्याला कोणत्या संधी मिळाल्या आहेत, कोणता आहार मिळाला आहे यावरती त्याची उंची ठरत असते। थोडक्यात म्हणजे काय, जर पहिल्या वर्षामध्ये बाळाची 74 सेंटीमीटर उंची नाही वाढली आणि दुसऱ्या वर्षामध्ये जर त्याच्यामध्ये अजून 12 सेंटीमीटर जर आपण ॲड केले तर 86 सेंटीमीटर जर उंची नाही वाढली तर असं समजायचं की ते बाळ बुटकेपणामध्ये भविष्यामध्ये जाणार आहे। कारण पहिल्या 2 वर्षामधले जी उंची वाढते तीच उंची बाळाची त्याच्या एकूण उंचीच्या अर्धी म्हणजे 50% त्यावेळेस वाढलेली असते आणि त्यावेळेसच जर ती वाढ खुंटली तर भविष्यात तुम्ही त्याला कितीही प्रकारचा जर चांगला दर्जेदार आहार दिला तरी त्याची उंची परत वाढणार नाही आहे। त्याच्यानंतर वाढीचा एक दुसरा स्ट्रोक बाळाच्या जीवनामध्ये येत असतो, तो म्हणजे किशोरावस्था। तर किशोरावस्थेमध्ये 14 ते 18 वयोगटामध्ये त्याची पुन्हा एक रॅपिड ग्रोथ होत असते, परंतु ही ग्रोथ देखील आधीच्या काळापेक्षा थोडी कमीच असते। म्हणजेच काय, तर बाळाच्या जीवनातल्या पहिल्या 1000 दिवसावरती आपल्याला फोकस करावा लागेल आणि पहिल्या 1 वर्षामध्ये दरमहा 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्या वर्षामध्ये दरमहा 1 सेंटीमीटर जर उंची बाळाची वाढली तरच त्या बाळाची उंची ही सर्वसामान्य व्यक्ती इतकी राहील, किंवा तो बाळ तसा नाही वाढला तर तो बुटकेपणामध्ये जाईल। म्हणजेच बुटकेपणा आपल्याला थांबवायचा असेल तर ह्या सर्व प्रक्रियेवर बाळाच्या बारकाईने लक्ष ठेवावं लागेल आणि दरमहा 2 सेंटीमीटर पहिल्या वर्षामध्ये उंची वाढते का ते बघावं लागेल। आता ही उंची वाढण्यासाठी नेमकं काय करावं यासाठी मी आहाराचे एक स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्ही ते 6 महिने ते 6 वर्षाच्या बाळाच्या आहारामध्ये तुम्ही ते बघू शकता, किंवा संगोपन प्रक्रियेमध्ये बुटकेपणा येण्यात कोणकोणते अडथळे येतात, नेमकं बाळाच्या आहाराच्या कोणत्या समस्या असतात ते यासाठी देखील मी एक छोटे नवीन छान व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकता आणि बाळाचा बुटकेपणा तुम्ही वेळीच ओळखून तो थांबवू शकता। तर आजच्या छोट्याशा व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि काही नवीन व्हिडिओ तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की ज्याप्रमाणे मी नवीन व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करेल। आणि आपण आता इथेच थांबूया आणि परत भेटू। नमस्कार।